असत की महाराजाच्या दारात जात असताना सुद्धा ही आई भवानीची आण म्हणतात. महाराज मानेनी होकार देतात. आपला अंगरखा चोळणा दुशेला, रत्नाजडी तलवार त्याच्या कमरेला, मुकुट घालतात. मुकुटामध्ये तो मोत्याचा तुरा, गळ्यातला कंठा घालतात. छोटा संदूक उघडतात. एक वस्तू कपाळाला लावत लावत महाराजांच्या मुखातनं वाक्य निघतात, अरे शिवा, हा आई भवानीचा प्रसाद. भोसल्याचं लेणं, देवीच्या भक्ताची खून, कशापाय सिद्धी जोहर फसणार नाही, पण कवड्याची माळ तुझ्या गळ्यात बघून फसेल म्हणून महाराज कवड्याची माळ गळ्यामध्ये टाकतात. आणि सरकन मागं सरल्याबरोबर महाराजांना लक्षात येतं की आपलं आरशात प्रतिबिंब बघतोय की काय. हुबेहूब प्रति शिवाजी. कडकडून मिठी मारतात. होंदका फुटतो, शब्द फुटत नाहीत. आसवांच्या धारा वाहतात. शिवा काशीदाला कळतं की आपला खांदा भिजतोय आणि त्या मिठीमधून कशीबशी सुटका करत शिवाचे बोलवते, महाराज माझ्यासारख्या सामान्य नाव्यासाठी तुमच्या डोळ्यात पाणी आलं महाराज. या एका एका टिपासाठी म्या मरण पत्करेल महाराज, म्या मरण पत्करेल. ती नावी समाजाची टक्केवारी मोजणार तुम्ही आज. टक्केवारी मोजून चालणार नाही, बलिदानाचं महात्म्य मोजा. एवढंच मला म्हणायचं. जेव्हा मला सकपाळ अफजल खानाच्या वेळेस होता जेव्हा म्हणून तो पण नावी समाजाचा. किती टक्केवारी हो. पण 2 वेळा मराठ्यांचा इतिहास बंद झाला असता जर नावी समाजाचं हे योगदान नसतं तर. त्यामुळे टक्केवारीवरून बलिदानाची मूल्यमापन होता कामा नये असं माझं मत आहे. आणि खोटे टक्केवारी सुद्धा पुरोगामित्वाच्या नावाखाली वाढवू नये. जे आहे ते सांगा, वाद होणार नाहीत. नाही, पण महाराजांच्या सेक्युलरिझम बद्दल तर काही प्रश्न नाही आहे ना. बघा, सेक्युलर हा शब्द मुळात युरोपियन राष्ट्रामधनं आला. धर्मसत्ता आणि राजसत्ता यांच्यामध्ये धर्मसत्ताचा राजसत्तेवरती निरंकुश जी काही नियंत्रण हवं होतं त्यातनं सेक्युलर हा शब्द युरोपियन कंट्रीजमधून जन्माला आला. छत्रपती शिवाजी महाराज वॉज नॉट अ सेक्युलर. ठामपणे सांगतो. सेक्युलरचा अर्थ आहे द पर्सन हू हॅज अ नो रिलिजन, द स्टेट हू हॅज अ नो रिलिजन, दॅट इज अ सेक्युलर स्टेट. 100 पुरावे देतो मी. शिवाजी महाराज धर्म मानणारे, हिंदू धर्म मानणारे, हिंदू धर्माभिमानी आहेत, धर्मांध नाही आहेत. 100 पुरावेत. तुम्ही कोणतं नाकारणार? प्रत्येक गडकोटांवरती जा, शंभू महादेवाचं मंदिर आहे. युद्धामधली घोषणा होती, तिकडून जेव्हा चौताळलेला गनीम यायचा, दिन दिन अल्लाहू अकबर म्हणून, इकडे प्रतिध्वनी मराठ्यांचा उठायचा, हर हर महादेव. कुठे अध्यात्म वजा करणार? जलाभिषेक शिवाजी महाराज करायचे ज्या शंभू महादेवाचं, ती स्फटिकाचं शिवलिंग आजही किल्ले प्रतापगडावर आहे. उदयन महाराजांच्या जलमंदिरामध्ये, युवराज संभाजीराजांच्या भवानी मंडपामध्ये आहे. एवढंच नाही तर मी तंजावरला गेलो होतो. शिवरायांच्या सावत्र भावाची म्हणजे सरफोजी राजांची गादी, मी त्यांना गेल्यानंतर एवढंच म्हटलं की मला तुमचा देवारा बघायचा आहे आबाजीराजेंना. त्यांना आश्चर्य वाटलं की लोक बृहदीश्वर मंदिर बघायला येतात, तुम्ही देवारा का बोलताय? म्हटलं बघितल्यानंतर सांगतो. आणि मी देवारात गेलो. म्हटलं शंभू महादेव बघायचा. महादेवाची पिंड, ते सोनेरी कवच आणि मधून स्फटिकाचं शिवलिंग काढलं. भोसले कुळामध्ये शिव संस्कृती. महाराज दक्षिण दिग्विजयाला जातात, श्रीशैल मल्लिकार्जुनच्या समोर ध्यानासाठी बसतात. महाराज तिरुपतीला जातात. महाराज 3 ऑक्टोबर 1677ला चेन्नईमध्ये काली कंबल मंदिरामध्ये दर्शन घेतात. शेकडो पुरावेत. आता राहिला प्रश्न सेक्युलरचा. ते एक सांगतो मी, शिवाजी महाराजांनी सर्व धर्म समभाव मानला, याच्यात शंका नाही. एक उदाहरण देईल मी. महाराजांनी सुरतेवरती आक्रमण केलं दिनांक 6 जानेवारी ते 10 जानेवारी 1664 पहिल्यांदा. दुसऱ्यांदा 3 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर 1670 भर दिवाळीत. पण जिजाऊनी म्हटलं नाही बाळा, सण करून जा, नेशन फर्स्ट. पण पहिलं आक्रमण जे झालं ना 6 जानेवारी ते 10 जानेवारी 1664ला, तर महाराज त्या कालाबाग परिसरामध्ये, मी सुरतेला त्यासाठी 3-4 वेळा गेलो, बसलेलेत. आणि रेव्हरंड अँब्रॉस नावाचा ख्रिश्चन मिशनरी महाराजांच्या समोर येतोय आणि महाराजांना बोलतोय, महाराज आपलं वैर शत्रुत्व औरंगजेबाशी आहे. आमचा इथं मठ आहे, चर्च आहे. नम्र विनंती की मराठ्यांकडनं याला धक्का लागू नये. आणि महाराज सांगतात की याची आगाऊ आम्ही काळजी घेतली आहे. काय महाराजांचा दंडक होता? एंटायर कॅम्पस वॉज सराउंडेड बाय मराठा सोल्जर टू प्रोटेक्ट दॅट कॅम्पस. म्हणजे एका बाजूला महाराज त्याच ठिकाणी त्या हल्ल्याच्या प्रसंगी, मला वाटतं की जाणता राजामध्ये बाबासाहेब पुरंदरेंनी पण हे दृश्य दाखवलेलं आहे. एक डच विधवा स्त्री असते आणि तिचा पती मरण पावलेला असतो. गड्यांच्या टापांचा आवाज येतो आणि ती घाबरते. लहान मुलं तिला बिलगतात.
आणि मग तो घोड्यावरचा जो मावळा आहे तो बोलतो की नाही, शिवाजीराजांनी तुझ्या संरक्षणाला आम्हाला पाठवलंय. म्हणजे एवढ्या युद्धाच्या धामधुमीत हा राजा परधर्मियांची काळजी घेतो, परधर्मियांच्या प्रार्थनास्थळाचं रक्षण करतो. हा झाला सर्व धर्म समभाव. पण त्याचबरोबर जेव्हा 2 उदाहरणं आहेत तमिळनाडूमधली, जिंजीच्यापासून एक तिरुवण्णामलाई नावाचं गाव आहे, अरुणाचलेश्वर मंदिर आहे, आणि त्या ठिकाणी मी पुरावा आणला आहे त्याचा. मुसलमानांनी हिंदूंपासून ते हिसकावून घेतलं मंदिर आणि त्याचं